नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र शासनाच्या बाळ संगोपन योजनाविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। ही योजना समाजातील गरजू, निराधार, संकटग्रस्त आणि आर्थिकदृष्ट्या कमजोर कुटुंबातील मुलांच्या संगोपनासाठी सुरू करण्यात आलेली महत्त्वाची योजना आहे। अनेक कुटुंबियांना आर्थिक अडचणीमुळे मुलांचे शिक्षण, अन्न, कपडे, आरोग्य यासाठी अडचणी येतात। अशा वेळी शासनाकडून आर्थिक मदत मिळावी म्हणून शासनाने ही योजना राबवलेली आहे। तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया बाळ संगोपन योजना नेमकी आहे तरी काय। तर बाळ संगोपन योजना ही मुलांच्या संगोपनासाठी शासनाकडून दिली जाणारी आर्थिक मदत योजना आहे। ज्या मुलांचे पालक नाहीत, एक पालक आहे, कुटुंब आर्थिक संकटात आहे, आई वडील आजारी आहेत किंवा मुलांची योग्य काळजी घेणे कठीण झाले आहे, अशा मुलांना या योजनेचा लाभ दिला जातो। या योजनेचा उद्देश मुलांना संस्थेत न पाठवता कुटुंबातच सुरक्षित वातावरणात वाढवणे हा आहे। तर या योजनेचा मुख्य उद्देश पहा, गरजू मुलांना आर्थिक मदत देणे, मुलांचे शिक्षण थांबवू नये, मुलांचे पोषण चांगले व्हावे, मुलांना कुटुंबातच वाढवण्याची संधी देणे, संकटग्रस्त महिलांना मदत करणे, बालकांचे भविष्य सुरक्षित करणे असा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। तर या बाल संगोपन योजनेचा लाभ कोणाला मिळतो तर पहा, याच्यामध्ये निराधार मुले, अनाथ मुले, विधवा महिलेची मुले, घटस्फोटित महिलेची मुले, गंभीर आजार असलेल्या पालकांची मुले, तुरुंगात असलेल्या पालकांची मुले, आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील मुले तसेच नैसर्गिक आपत्तीग्रस्त कुटुंबातील मुले यांना याचा लाभ दिला जातो। तर यासाठी वयोमर्यादा काय लागणार आहे तर साधारणपणे सुरुवातीपासून 18 वर्ष पूर्ण असावे अशा मुलांना या योजनेचा लाभ मिळतो। स्थानिक नियमानुसार देखील तो काही प्रमाणात बदलू शकतो। तर या योजनेसाठी आर्थिक मदत पहा किती मिळते ते। या योजनेअंतर्गत शासनाकडून दरमहा ठराविक रक्कम दिली जाते। ही रक्कम वेळोवेळी बदलू देखील शकते। काही जिल्ह्यामध्ये वेगवेगळी रक्कम लागू असते, म्हणून अर्ज करताना आपल्या जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयामध्ये माहिती तुम्ही तपासून हा अर्ज करा। तर यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे पहा। यासाठी लागणारे मुलाचे जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, पालकांचे आधार कार्ड, रहिवासी दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, बँक पासबुक, राशन कार्ड, पासपोर्ट फोटो, मृत्यू प्रमाणपत्र जर लागू असल्यास, तसेच घटस्फोट प्रमाणपत्र या देखील लागू असल्यास, त्यानंतर वैद्यकीय प्रमाणपत्र हे देखील लागू असल्यास तुम्ही हे देऊ शकता। तर यासाठी अर्ज कसा करावा तर यासाठी पहा, ऑफलाईन अर्ज करा, तुम्हाला यासाठी चांगलं सोयीस्कर असणार आहे। जवळच्या महिला व बाल विकास कार्यालयात जा, बाळ संगोपन योजनेचा अर्ज घ्या आणि तो अर्ज सर्व माहिती व्यवस्थितरित्या पहा, वाचा आणि त्यासाठी आवश्यक जे कागदपत्रे आहेत ते व्यवस्थितरित्या जोडा आणि तुमच्या जवळच्या महिला व बाल विकास कार्यालयामध्ये हे अर्ज सादर करा। तर पडताळणी झाल्यानंतर ही मंजुरी मिळते। यासाठी ऑनलाईन अर्ज देखील आहे, त्याकरता तुम्ही ऑफलाईन अर्ज दिला तर तुम्ही प्रत्यक्षात त्यांना जाऊन भेटून पुढे देखील तशी माहिती विचारू शकता। तर याच्यासाठी लाभ कसा मिळणार आहे तर अर्ज मंजूर झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा केले जातात, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट टू ट्रान्सफर, डायरेक्ट शासनाकडून डायरेक्ट लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाते। अर्जाची स्थिती कशी पाहावी जर तुमचे अर्ज मंजूर झाले किंवा आहे नाही तर संबंधित कार्यालयात तुम्ही जाऊन चौकशी करू शकता। तसेच तुम्हाला त्या संदर्भात देखील SMS देखील पाठवण्यात येईल। यासाठी महत्त्वाची माहिती एक समजून घ्या तुम्ही। तर ही योजना जिल्हानिहाय बदलू शकते, काही ठिकाणी अतिरिक्त अटी देखील असतात, त्यामुळे स्थानिक कार्यालयातून तुम्ही तशी ताजी माहिती घ्यावी। याच्यासाठी कोणाला प्राधान्य आधी दिले जाणार आहे तर पहा, अनाथ मुले, निराधार मुले, एकल पालक कुटुंब, गरीब कुटुंब, अपंग पालकांची मुले। अर्ज नाकारण्याची कारणे काय असू शकतात ते देखील आपण समजून घेऊया। याच्यासाठी कागदपत्रे जर तुम्ही अपूर्ण दिली तर अर्ज नाकारले जाऊ शकतं। चुकीची माहिती, तसेच उत्पन्न मर्यादा जास्त दिली असेल, तसेच अपात्र श्रेणी जर तुम्ही श्रेणीमध्ये नसेल ठरत तर देखील हे अपात्र करू शकते। तसेच डुप्लिकेट अर्ज, एकपेक्षा जास्त अर्ज जर तुम्ही भरले तर देखील तुमचे अर्ज हे नाकारले जाऊ शकते। पहा मित्रांनो, ही योजना महत्त्वाची का आहे तर आज अनेक कुटुंबे आर्थिक संकटात आहेत, मुलांचे संगोपन, शिक्षण, आरोग्य खर्च वाढला आहे। अशा परिस्थितीत शासनाची ही योजना मोठा आधार देणार आहे। तर या सर्वात जास्त लाभ होणार आहे महिलांसाठी याचा। जर आई एकटी मुलांचे संगोपन करत असेल तर या योजनेमुळे आर्थिक मदत मिळू शकते, त्यामुळे महिलांना मोठा याचा आधार मिळतो। तर या संदर्भात वारंवार तुमच्या मनात असे प्रश्न देखील येत असेल तर अर्ज कुठे करायचा तर पहा, हा अर्ज महिला व बाल विकास कार्यालयामध्ये तुम्ही जाऊन हा अर्ज करू शकता। यासाठी ऑनलाईन अर्ज आहे का तर होय, यासाठी काही जिल्ह्यामध्ये हे अर्ज ऑनलाईन उपलब्ध असू शकते। यासाठी किती पैसे मिळते तर पहा, ते जिल्ह्यानुसार वेगवेगळ्यानुसार तुम्हाला पैसे याचे मिळत असतात। तर यासाठी कोण पात्र असणार आहे तर गरजू व संकटग्रस्त मुलांचे कुटुंब याच्यासाठी पात्र असणार आहे। या सर्वातून आपल्याला एक निष्कर्ष सांगावासा आहे तर बाल संगोपन योजना ही एक गरजू कुटुंबासाठी अतिशय उपयुक्त योजना आहे। जर आपल्या परिसरात कोणी पात्र असेल तर त्यांना ही योजनेची माहिती नक्की द्या। योग्य कागदपत्रासह अर्ज केल्यास शासनाकडून
शासनाकडून आर्थिक मदत तुम्हाला मिळू शकते। तर असा हा महत्त्वाचा व्हिडिओ होता। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, इतरांना देखील तुम्ही शेअर करा, त्यांना देखील याचा लाभ मिळू दे। तसेच तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच योजनांची माहिती आणखी देखील नवीन अपडेट तुम्हाला या चॅनलवरती भेटत राहतील। चला भेटूया नवीन अशाच माहितीसह। धन्यवाद।